माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रवण केले तर प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 15. मागील भागावरनं पुढचा भाग आपण अभिवचनातनं श्रवण करूया. एकदा भगवान महादेवांना भगवती पार्वतीने खूप आग्रह केला. कितीतरी लोक मोठमोठे बंगले म्हणतात, तुम्ही मात्र झाडाखाली राहता, तेव्हा आपल्याला एक बंगला पाहिजे. महादेवांना गरज नाही, पण पार्वती मातेला राहत नाही. भगवान महादेव म्हणतात, काय म्हटले, आपल्याला काय करायचे घर, आणि मला आता घर बांधायला अजिबात वेळ नाही. पार्वती म्हणते, तुम्हाला वेळ देण्याची आवश्यकताच नाही. कुबेरी सगळे करायला तयार, तो हवे तितके सोने देईल, फक्त त्याचे म्हणणे आहे की तुम्ही महादेवाची परवानगी काढा. पार्वती रोजच मागे लागल्यामुळे भगवंताने ठीक आहे, करून घ्या असे सांगितले. पार्वती मातेची इच्छा, कुबेराचे सहकार्य. या बंगला किती सुरेख बांधला असेल, विचार करा बरं, कल्पना करा. एवढा चांगला महाल झाला, पण भगवान महादेव आपले वडाच्या झाडाखाली बसलेले. पार्वतीने विचार केला की एवढा सुंदर महाल झाला, आता याची वास्तुशांती केली पाहिजे. वास्तुशांती करायची म्हणजे पूजेसाठी उत्तमात उत्तम ब्राह्मण हवा. भगवान महादेव म्हणाले, मला तरी रावणासारखा विद्वान ब्राह्मण कुणी दिसत नाही. शेवटी रावणाला वास्तुशांतीसाठी आमंत्रित केले गेले. हो, रावणाने विचार केला की भगवान शंकराच्या सेवेची संधी चांगली, वास्तुशांतीचा कार्यक्रम उत्तम झाला. रावणाने वास्तुशांत केल्याबद्दल दान आणि दक्षिणा म्हणून कशाची मागणी करावी. तो भगवान महादेवाला म्हणतो, दान म्हणून हा बंगलाच मला देऊन टाका, आणि दक्षिणा म्हणून पार्वती देऊन टाका. रावणी वृत्ती ही काय ते या कथेवरून दिसून येईल. पण एवढे असूनही अनेकांचा गैरसमज आहे की रावण फार सज्जन होता. रावणाने भगवती जानकीला आपल्या अशोक वाटिकेमध्ये आणून ठेवले, परंतु वर्षभरात त्याने तिच्यावर कोणताही अतिप्रसंग केला नाही. यावरून तो किती सज्जन होता ते बघा. वस्तुतः रावणा इतका अत्याचारी महापापी दुसरा कुणी नाही. त्याने भगवती सीतेवर अतिप्रसंग केला नाही, याचे कारण रावणाने एकदा आपल्या सुनेवर म्हणजे कुबेराचा पुत्र नलकुमार याची पत्नी पुंसिक स्थला हिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी पुंसिक स्थला ब्रह्मदेवाकडे गेली आणि रावणाला बोलावून घ्यायला सांगितले. रावण त्या ठिकाणी आला तेव्हा ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला की येथून पुढे तू कोणत्याही स्त्रीला बलात्कार करण्याचा प्रयत्न केलास, तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील. ब्रह्मदेवाच्या शापाची कथा वाल्मिकी रामायणात खुद्द रावणाच्याच तोंडी आहे. रावणाचा महापार्श नावाचा एक मंत्री रावणाला सीतेवर बलात्कार करण्याचा सल्ला देतो, तेव्हा रावणाने शापाची कथा सांगितली. यावर रावणाने सल्लागार कसे होते तेही लक्षात येते. तात्पर्य, रावणाची वृत्ती अत्यंत वाईट. रावणाने आपले हस्तक संपूर्ण भारतभर पेरले, सर्वत्र त्याचे अत्याचार चालू आहे. रावणी केवळ व्यक्ती नसून रावणी वृत्ती आहे. दुसऱ्याची संपत्ती आहे स्त्रिया लुटणे, हाच रावणाने आपला धर्म मानला. आपला धर्म ते जवळ बोलून दाखवताना त्याला थोडा देखील संकोच वाटत नाही. रावणाच्या वागण्यामुळे भूमंडळावरील वातावरण विचित्र झाले. त्याचे हस्तक रावणाचेच अनुकरण करीत आहे. किती किती लोकांना रावणाने कसे कसे तोडले लुटले याचा त्याचा जाचा विचारायला कंटाळून किती महिलांनी स्वतःला जाळून घेतले, याचे भीषण वर्णन वाल्मिकीच्या रामकथेत आहे. पण याला गम ना बसतावा. रावणाचे रात्रंदिवस एकच चिंतन सुरू आहे, सगळे शत्रू संपवायचे, निर्वेद व्हायचे. त्याने त्याच्या विचारसरणीची अनेक माणसे तयार केली. खा प्या आणि मजा करा, स्वर्ग नरक सगळे खोटे आहे. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा सुराम पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुताहा. रावण म्हणजे चंगळवादी मनोवृत्ती. अलीकडच्या भाषेत सांगायचे म्हणजे बसायला फटफटी, प्यायला हातभट्टी आणि पैशाला सोसायटी. निवडणुका जवळ म्हणजे कर्जमाफी. रावणवृत्ती म्हणजे जे घेतलेले असते ते परत देण्याकरता नसतेच. ही हे गृहीत तत्व होय. संपन्नता हवी, पण ती कष्ट करून प्रामाणिकपणे येता कामा नये. अशा वृत्तीचे सारे लोक म्हणजे रावणच होत. गोस्वामी तुलसीदास म्हणता, जिनके ये आचरण भवानी, ते जानियो निशिचर सब प्राणी. असा वृत्ती बिघडलेला, शिकला सवरलेला पण डोकं फिरलेला माणूस म्हणजे राक्षस होय. म्हणून संस्कृत भाषेमध्ये एक फार छान गोष्ट सांगितली. चांगली शिकलेली मंडळी जरा डोक्याने हुकली की तो राक्षस होतो. साक्षरा
विपरीताच्यत राक्षसा एव ते मताः. शब्द तुम्ही लिहून बघा. साक्षरा शब्द उलटीकडून वाचा. राक्षस, साक्षरा म्हणजे राक्षस. शिकलेल्या लोकांची वृत्ती उलटी झाली की तेच रावण होतात. तामशी वृत्तीचे वर्णन करताना भगवान गीतेत म्हणतात, अधर्म धर्म मितीया मन्यते तमसारुताः सर्वातान विपरीताच बुद्धी सा पार्थ तामसी. अशा वृत्तीच्या लोकांना अधर्म म्हणजे धर्म वाटतो. रावण त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. रावण वृत्तीची 2-4 माणसे समाजात असली तर त्यांचा फार उपद्रव नसतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. पण जेव्हा अशा प्रकारची माणसे सगळीकडे उभी राहतात, त्याची एकजूट असते, तेव्हा मात्र संपूर्ण परंपरेला, संस्कृतीला, धर्माला, सज्जनतेला एक आव्हान निर्माण होते. कारण या सगळ्यांमध्ये सज्जनांना चिरडण्याची वृत्ती असते, कारण ते त्यांच्या मार्गामध्ये धोंड असतात. सज्जनामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. काही सज्जन दुबळे असतात, ते प्रतिकार करत नाही. काही सज्जन बुद्धिमान असतात, त्यांची प्रतिकार करण्याची इच्छा असते. सर्वप्रथम हे बुद्धिमान सज्जन चिरडले जातात. अशा वेळी सज्जन शक्ती संघटित होत नाही, पण दुष्ट मात्र लगेच संघटित होतं. रावण सगळीकडे अशा प्रकारच्या सज्जनांना नष्ट करतो आहे. त्याच्या विरुद्ध आता कोणी उभं राहू शकत नाही. भगवान रामचंद्राचे पूर्वज अनरण्य यांना रावणाने अयोध्यावर आक्रमण करून ठार केले होते. रावणाला हरवणारे 2 वीर योद्धे. काय? 2 वीर योद्धे. मात्र अत्यंत बलवान रावणाला जेरीला आणणारे कमीत कमी 2 लोक त्यावेळी पृथ्वीवर होते. त्यातील पहिला सुग्रीवाचा भाऊ वाली. याचा विशेष परिचय पुढे आपल्याला होईलच. हा वाली इतका बलवान होता आहे की त्याने एकदा रावणाला सहजपणे हाताला धरून आसटले. या प्रसंगाचे वर्णन अशा प्रकारचे आहे की हा वाली पश्चिम सागरावर संध्यावंदन करीत बसला होता. वानर होता तरी तो संध्या करीत होता. हो, आपण तर मानव आहोत, मग आपण का नाही पूजापाठ केला पाहिजे? संध्येने भाग्यद होतो. सगळ्या अनुष्ठानाचे मूळ संध्यावंदन. रावणे संध्या करीत होता. जीवनात ज्याला शक्ती अर्जित करायची आहे त्याने संध्यावंदन केले पाहिजे. रावणाने वालीला पाहिले, त्याने वालीला शिव्या द्यायला प्रारंभ केला. रावण लोक रावणा, हा लोकांना रडविणारा म्हणजे कोण? तर रावण. तो वालीला वाटेल ते अध्वा तद्वा बोलू लागला. वालीच्या हातात जपाची माळ. तो जप करीत होता म्हणून त्याला काही उठता येईना. त्याने खून करून रावणाला जळ बोलवले. जप होईपर्यंत एका हाताने दाबून धरले. ती माळ पूर्ण झाल्यावर त्याने रावणाला उचलून किष्किंधेत आणले. 6 महिने आपल्या तबेल्यानं बांधून ठेवले. वालीचा मुलगा अंगद हा त्यावेळी रावणाशी खेळत असे. 6 महिन्यानंतर रावण फार गयाळे करू लागला. त्या वालीने 2 थोबडीत देऊन त्याला रवाना केले. फटकारले की पुन्हा इकडे येऊ नको. म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे की उत्तरेत नेपाळपर्यंत रावणाची फौज आहे. महाराष्ट्रात जनस्थानापर्यंत आहे. पण सर्वत्र आपली सत्ता स्थापित करणारा रावण किष्किंधेकडे वाकड्या नजरेने बघत नाही, कारण त्याला वालीचा दणका ठाऊक होता. भारताकडे पाहून बाकीची राष्ट्रे आरडाओरडा करतात, पण अरब राष्ट्रे आता इस्रायलचे नाव घेत नाही, कारण त्यांना इस्रायलचा तडाखा ठाऊक आहे. वाली एखादा बलवान असला तरी तो आत्मसंतुष्ट आहे. रावणाने मला त्रास देऊ नये, इतरत्र तो कसाही वागला तरी चालेल, ही वालीची वृत्ती आहे. भगवान दत्तात्रयाचा परमोपासक सहस्त्रबाहू सहस्त्रार्जुन याने पण एकदा रावणाचा पराभव केला. हा नर्मदेच्या तीरावरील महिष्मती नगरीचा राजा. नर्मदेमध्ये स्नान करीत असताना याची आणि रावणाची गाठ पडली. रावणाने आपल्या स्वभावानुसार त्याच्याशी भांडण उकरून काढले. तेव्हा सहस्त्र अर्जुनाने रावणाला अक्षरशः लोळवले. उचलून 6 महिने आपल्या तुरुंगात टाकले. म्हणजे रावणाचे तुरुंगाचे 6-6 महिन्याचे 2 ट्रेनिंग कोर्स झाले. दोघे जण रावणापेक्षा बलवान, पण वाली व्यसनापायी आत्मसंतुष्ट, सहस्त्रार्जुन अहंकारापायी आत्मसंतुष्ट. हे लोक रावणापेक्षा बलवान, पण रावणाला या लोकांपासून काहीच त्रास नाही. याचे कारण या लोकांना समाजाची, धर्माची मुळीच कदर नाही. आपले ठीक आहे, पण लोकांचे काही हो. हे सगळे उद्धव श्रीराम श्रीकृष्ण यांना करावे लागले. ते त्यांचे जीवित कार्य होते. त्यांना जगाचे दुःख भोगवत नव्हते. धर्माची ग्लानी पाहून ते अवतीर्ण झाले.
एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती? पृथ्वीवर पाप आणि पुण्य दोन्ही सर्व काळ राहणार. वाटेल ती वेळ आली की सगळेच्या पुण्यात्मे झालेले आहेत. आता पाप उरलेच नाही असे कधी होत नाही. दर्शनशास्त्राच्या दृष्टीने अशक्य आहे. तसेच पृथ्वीवर सगळीकडे 100% पापी आहेत असे सुद्धा कधी घडणार नाही. सृष्टी त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज, तम प्रवृत्तीचे लोक सर्व काळ पृथ्वीवर असणार. म्हणून अतिप्राचीन कालीन वेदांमध्ये सुद्धा पापाचे वर्णन मिळते. अनेकदा काही पापांचे स्वरूप तर असे आहे की शास्त्रामध्ये वाचल्यानंतर आपल्याला त्या पापाची कल्पना येते. चांगल्या वाईटांचे मिश्रण जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे. मात्र कधी कधी पाप पुण्याचे संतुलन एकदम बिघडून जाते. पोळ्या करताना पिठामध्ये विशिष्ट प्रमाणात मीठ चालते, पण मिठाच्या पोळ्या नाही करता येत. कधी कधी या पापाचा प्रभाव इतका वाटतो की हे असंतुलन सृष्टीला सहन होत नाही. निसर्गाला असंतुलन मान्य नाही. निसर्ग त्याला पुन्हा संतुलनाकडे आणतो. म्हणून अत्यंत पापमय स्थिती निर्माण झाली. काहीतरी चमत्कार घडतो आणि एखादे शिवाजी महाराज जन्माला म्हणून यावे येऊन सगळे पुन्हा ठीकठाक करण्याचा प्रयत्न करतात. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यात आणखी गंमत आहे की एकदा भगवंताने येऊन सगळी व्यवस्था नीट लावून दिली म्हणजे ती तशी चालेल असे कधी घडत नाही. आणि म्हणून प्रत्येक युगात भगवंताला यावे लागते. मानवी मन म्हणजे काही दगड नाही. दगड किती ठिकाणी ठेवायचा जागचा हलत नाही. पण आपले मन प्रत्येक जगाला प्रत्येक क्षणाला हलत असते. मी 24 तास सज्जन असतो का हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. मी 24 तास दुर्जन तरी असतो का? मनाचा स्वभावच असा आहे की त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतो, काय म्हणतोय? चंचलम ही मनः कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अगदी बरोशाचा माणूस सुद्धा केव्हा बदलेले सांगता येत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा व्यवस्था बिघडते आणि पुन्हा पुन्हा भगवंत येतात. रावणाच्या वेळी असेच घडले. अत्यंत पापाचे सामर्थ्य सगळीकडे वाढले. पतिव्रतेच्या अश्रुभूमीवर सांडू लागले. जागोजागी गोमातेची हत्या होऊ लागली. मुनीश्वर चिंताक्रांत झाले. ते जपतप करतात, कधी कुणाचे वाईट चिंतित नाहीत. पण एखादा राक्षस येतो, त्यांची मुंडी मुरगाळतो आणि गटागटा रक्त पिऊन टाकतो. इतर लोकांना दहशत बसावी म्हणून ऋषींचे हाडे रस्त्यावर फेकून द्यावी. ही प्रकरण किती मोठ्या प्रमाणात घडत होते. हे हाडांचे रस्त्यावर साठलेले ढीग पाहून ध्यानात येईल. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. म्हणून वनवासी लोकांना अत्याचार करावेत, त्यांची संपत्ती लुटून न्यावी. वनातल्या लोकांनी कसा बसा मध गोळा करावा, खनिजे गोळा करावी, संपत्ती मिळवावी. एखाद्या दिवशी राक्षसांनी येऊन सहारे लुटून न्यावे, त्यांच्या स्त्रिया पळवाव्या. अगदी समर्थाने वर्णन केल्याप्रमाणे अस्मा आणि सुलतानी परिस्थिती सकळ पृथ्वी आंधोळली धर्म गेला हे ते असे म्हणतात. गोस्वामी तुलसीदास लिहितात, जब जब होई धर्म कयाने अति सभित धरा अकुलानी. लोकांना वाटू लागले की आता आमचा कुणी वाली नाही, सर्वत्र अंधकार दिसतोय. आता कसे होणार? लोकांना जीवनमूल्यावरचा विश्वास डळू लागला. जीवनात यश मिळवायचे असेल तर वाईटच वागावे लागेल असे लोकांना वाटू लागले. लोकांचा चांगुलपणावरचा जीवनमूल्यावरचा विश्वास ढळणे हा जगात सर्वात मोठा धोका. सर्वांनी धर्माने किंवा सत्याने वागून सुद्धा यश मिळवता येते, यांच्यावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे, तरच जगामध्ये नीतिमत्ता टिकते. म्हणून सज्जनांनी जगामध्ये यशच मिळवून दाखवले पाहिजे. अपयशी सज्जन हा धर्माला कमीपणा आहे. एक सज्जन यशस्वी झाला 10 माणसांना प्रेरणा मिळते. शेवटी जगही यशाची पूजा करणारे. आपल्या शास्त्रात पृथ्वीचे प्रतीक गोमाता हे पृथ्वीचे अधिदैविक रूप. म्हणून जेव्हा जेव्हा पृथ्वी प्रार्थना करते, भगवंताचा धावा करते, तेव्हा ती गोरूप धारण करते. प्रत्येक पदार्थाची 3 रूपे, आध्यात्मिक रूप, अधिभौतिक रूप, अधिदैविक रूप. गंगा मातेचा दिसणारा प्रवाह हे अधिभौतिक रूप आहे, पण गंगा मातेचे अधिदैविक रूप मकर वाहिनी भगवती देवी. आपल्याला जो अनुग्रह किंवा जी कृपा प्राप्त होते ती या अधिदैविक रूपाकडून होते. हे प्रत्येक पदार्थाचे आहे.
भगवान सूर्याचा जो हेलियमचा गोळा दिसतो हे त्याचे केवळ अधिभौतिक रूप आहे, पण त्या ठिकाणी एका देवतेचा निवास आहे. भगवंताचा अंश असलेली देवता कशी आहे? कशा आहे? चला आपण श्लोकातनं बघूया. ध्येय सदा सविरुत मंडल मध्यवर्ती नारायण सरशिशिनाधन सन्निविष्टाः केयूरवान मकर कुंडलवान किरीटी आरी हिरण्यमया वपुर रुद्रुत शंखचक्राः. त्याची उपासना केली ती की आरोग्य प्राप्त होते. आरोग्यम भास्करात इच्छत. भगवती पृथ्वी आपले गोस्वरूप आधी दैविक रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे निघाले. सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडून गोस्वरूप भगवती पृथ्वीचे अत्यंतिक दुःख श्रवण केले. ब्रह्मदेवासकट सगळे देव भगवान विष्णूची प्रार्थना करण्याकरता जातात. भगवान विष्णू हे लोकपालक म्हणून या अवस्थेत काही अडचणी आल्यास सर्वात महत्वाचा शेवटचा तोडगा म्हणजे भगवान विष्णूची प्रार्थना. सर्व देव अत्यंत व्याकुळ होऊन भगवंताची प्रार्थना करतात. ब्रह्मदेवाने पुरुष सुक्ताने भगवंताचे स्तवन केले. या सर्वांच्या प्रार्थनेचा स्वर होता मानुषम रूपमास्तहाय रावणम जयी संयुगे. देवा, या रावणाच्या रूपाने अखिल मानव जातीवर मोठे संकट आले. आपण मानव अवतार घेऊन आमच्यावर कृपा करा. त्या रावणाचा निपात करा. ब्रह्मदेवाला आपण रावणाला दिलेली वरदाने आठवता, म्हणून ते भगवंताला मानवरूप घेण्याची विनंती करतात. भगवंताला अशी प्रार्थना करीत असताना साक्षात भगवान नारायण त्यांच्यापुढे उभे राहतात. सगळे देव भगवंताची अद्भुत स्तुती करतात. रामचरित मानसात गोस्वामीजींनी एक अति सुंदर गोष्ट या संदर्भात सांगितली. भगवान म्हणतात, महादेव म्हणतात, पार्वती देवांची सभा चालू होती. भगवंताची प्रार्थना करण्यासाठी क्षीरसागरात जावे की वैकुंठात जावे याबद्दल वेगवेगळे मतप्रदर्शन देव करीत आहे. तेव्हा पार्वती, मी माझे मत सांगितले की कुठे जाण्याची आवश्यकता नाही. हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाणा. आपण जेथे कुठे असू त्या ठिकाणी भगवंताची करुणा भागणे आवश्यक आहे. हृदयात आत्यंतिक भाव असेल तर आपण असू त्या ठिकाणी भगवंताचे प्रागट्य होईल. कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कितीतरी संतांच्या जीवनात असेच घडले आहे. अंतःकरणात भाव नसेल आणि पंढरपुरात जाऊन देखील भगवंताचे दर्शन घेण्याऐवजी एखाद्याचा खिसा कापण्याची इच्छा होईल. काशीला जाऊन सुद्धा विश्वनाथाचा अभिषेक करण्याऐवजी साड्यांच्या दुकानात जास्ती वेळ घालवल्यास वाटेल. प्रभू सर्वत्र आहे. रीता ठावा राघव विन नाही. आवश्यकता आहे ती अंतःकरणे एकाग्र करून अत्यंत व्याकुळतेने त्याचे स्मरण करण्याची. देवाने अतिशय व्याकुळतेने भगवंताला अडवले, कारण देव फार त्रासून गेले आहे. देव फार त्रासून गेले. या ठिकाणी हा भाग संपया. पुढील भागात आपण अवतार संकल्पना बघणार आहोत. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम.